सुप्रभात मित्र हो, नमस्कार. मी मुरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मोरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मित्र हो, आपण सकाळी शॉर्ट व्हिडिओ थोडासा केला होता, तो अपलोड होईल ह्या व्हिडिओच्या अगोदरच. तर त्या व्हिडिओमध्ये थोडंसं मी माहिती दिली होती की ज्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल. तर खरोखरच बरेचसे अत्याचार मित्रांनो वाढत चालले आहेत आणि हे अत्याचार थांबवण्याची आता ही आपल्या या युवा पिढीकडे जिम्मेदारी दिलेली असा. तर तुम्ही खय पण जर असे जर कृत्य जर घटना जर घडत असतील तर तुम्ही ना मित्रांनो जनतेने एकत्र येऊन त्या कृत्य करणाऱ्या माणसाला मित्रांनो थयच झापा, थयच मारा. तर मित्र हो, चला व्लॉगला तर सुरुवात झाली आहे. तर आजच्या व्लॉगला तुम्हाला टायटलवर समजलं असेल तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे. तर आज आहे मित्रांनो रक्षाबंधन. तर सगळ्या आपल्या भावांना, बहिणींना, मित्रमैत्रिणींना रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा. तर वाजले आहेत आता 8 आणि आपल्याला जायचं आहे बहिणींकडे. तर मित्र हो, मी आज एकटाच आहे. पल्लवी आणि त्रिशा काल गोरेगावला गेली आणि ती लोक आज सकाळी जाणार आहेत दिव्याला त्रिशाच्या मामाकडे आणि जवी गेला ऑफिसला. तर मी आज एकटा असल्यामुळे थोडासा उशीर पण झाला आहे आणि आपल्याला ना लवकर निघायचं आहे, कारण आपल्याला जायचं आहे डोंबिवलीला. डोंबिवलीवरून परेलवरून गोरेगाव. तर असा बराच प्रवास असणार आहे. तर आपण विरारवरून आता 9:30ची ट्रेन आहे, ती पकडणार आहोत, मेमो ट्रेन. आणि तर मित्र हो, चला पटापट तयारी करूया, चहा नाश्ता वगैरे करून सगळी आवरावर घराची करून नंतर मग आपण निघूया. तर कारण एकटं असल्यामुळे सगळे मित्र धावपळ असणार आहे, म्हणून एक लेडीज घरामध्ये पाहिजेच. तर चला पटापट जाऊया. बघा 9:10 झाले आहेत आणि आपल्याला ट्रेन भेटताना कठीण आहे. तर चला सर्वप्रथम अगोदर देवप्पाच्या पाय पडूया, पप्पांच्या पाय पडूया आणि चला निघूया. तर मित्र, आजचा वातावरण पूर्णपणे ना मळबडीचा आणि आपल्याला झालो उशिरा. ट्रेन भेटताना कठीणचा, तरी पण बघूया, ट्राय करूया. तर चला पटापट रिक्षा पकडूया. तर मित्र, गणपती बाप्पाची ते आलो आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि निघूया. जाम धमाला झाला मित्र, कारण ऑटो पकडले आपण तिकडनं, पण साईबाबा मंदिरला की जाम ट्रॅफिक लागलं. तिथनं उतरून चालत आलो, कारण आपल्याला ट्रेन पकडायची आहे. लाईव्ह लोकेशन आता वैतरणा क्रॉस दाखवत आहे, म्हणजे 4-5 मिनटामध्ये येईल. आवाज येतोय ट्रेनचा मित्र. चला ट्रेन आली आहे. तर जाम गर्दी आहे मित्र. चला पटापट ट्रेनमध्ये चढूया. तर मित्र, फायनली आपण गाडी पकडली आहे आणि मालडब्यामध्ये आता आपण गर्दी बघू शकता किती आहे. अजून नाला चोपारा वरती यायचं बाकी आहे. आपल्याला तिकडे साईबाबा मंदिरला गेलं ना ट्रॅफिक लागलं, कारण आज रक्षाबंधन असल्यामुळे कसं ट्रॅफिक भेटला. चला थोडंसं आता उभं राहून प्रवास करूया. मित्र हो, आता आपण बसलो कोपरला
तर भिवंडीला ना पूर्णपणे गाडी ना खाली झाली आणि आपण जे काय विरारला बसलो होतो ते आता कोपरपर्यंत उभाच होतो आपण. आणि माल डब्यामध्ये मित्रांनो चढलो होतो आपण. तर खरोखर आज जाम गर्दी होती आणि आज रक्षाबंधन असल्यामुळे आणखीनच गर्दी. चला मित्र, ट्रेन तर चालू झाली आहे आणि आता आपण कोपरवरून दिव्याला जाऊ. दिव्याला उतरून मग डोंबिवलीला जाऊ. तर चला. तर मित्र, इकडे आल्यानंतर थोडासा आपल्याला गावचा फील येतो आहे. पूर्णपणे हिरवळ दिसते तुम्हाला इकडे. तर मित्र हो, दिव्याला आता आपण उतरलो आहे आणि गर्दी बघा काय आहे ती. तर पूर्णपणे आज मित्र हो, आज गर्दी आहे इकडे. तर चला पटापट आता आपण सेंट्रल लाईन पकडू. फायनली आता आपण उतरलो आता दिव्याला आहे. थोडंसं 5 मिनिटावरलो थोडंसं बसूया, कारण विरारला जो का आपण चढलो होतो आणि जे काय आपण उभं होतो ना, तर दिवा येईपर्यंत उभंच होतो. थोडंसं 5 मिनिटं थोडंसं बोलू रिलॅक्स होऊया, त्याच्यानंतर मग जाऊया. चला तर मित्रांनो, फायनली उतरलो आता मी डोंबिवलीला. जाऊया पटापट बेबीकडे. त्याच्या अगोदर काहीतरी बोललो दुकानावर खाऊ काहीतरी घेऊया, कारण आज मित्रांनो बराच लांब पल्ल्याचा आपला आज प्रवास असणार आहे. विरारवरून डोंबिवलीला आलो. डोंबिवलीवरून आपल्याला जायचं आहे परेलला आणि परेलवरून गोरेगावला. तर मित्र, आता शेड्यूल भरपूर टाईट आहे. तर मंडळी खाऊ घेतलं आताच आणि चालतच चाललो आहे. तर बेबीचं घर स्टेशनपासून बघायला गेला तर 10 मिनटं लागतात चालत जायला. तर बोललो चालतच जाऊया. तर मित्र हो, पोचलो आता बेबीच्या बिल्डिंगच्या खाली. तर इकडे बघताय गंगेश्वर नगर. तर चला आतमध्ये पटापट जाऊया. तर बेबीच्या बिल्डिंग खाली आल्यानंतर इकडे छान असं छोटंसं गणपती मंदिर आहे आणि हे छान असं पिंपळाचं झाड. तर मित्र हो, बेबीच्या बिल्डिंगमध्ये आतमध्ये एंटर केला आहे आणि 2 माळे आणखी चढवतात. हा जाम दमव झाला. सकाळी ट्रेनमध्ये पण उभंच होतं आहे आणि आता पण चाललो झाला आता. तर चला पोचला होता बेबीच्या. तर फायनली आपण पोचला. हे थंड मिक्स दे थोडासा. ए बबडो. तर फायनली मित्रांनो हिला होता आपण बेबीकडे. थोडंसं आता फ्रेश होऊया, नंतर भेटते तुमका थोड्या वेळात. बाबू बघा काय करते ती. ए काय करते? काय काय ते? अरे बघ, नाही नाही त्या उलटी या झाला. अरे हसते बघा कशी ती बापडू, कशी बा हसते. आपण इकडे बघूया, तू पाठी बघशील. इकडे बघूया आपण. बघ
हे बघ. अरे रे, काय बोलते माझ्याशी, बोलते माझ्याशी काय. अरे तू दीदीकडे येते, दीदीकडे येते, येते दीदीकडे, येते दीदीकडे. पप्पा काय गेले बाबा, पप्पा? हा, पप्पा काय गेले? पप्पा काय परी, परी सावी, सावी म्हणून दे, सावी. आणि जयू, जयू मामाचे ने माझे कोण माहिती आहे? परी. बबडो काय 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 काय. तू इथे त्रिशा दीदीकडे येते, त्रिशा दीदीकडे. तर मित्र हो, बेबीकडे येऊन थोडासा फ्रेश झालाय. बेबी बघा काय करता, नाही आमचं परी बघा. तर चला आधी पोट पूजा करून घ्यावा, कारण जाम भूक लागली. हा, सकाळी काहीच नाही खाल्लेला, चायच पियालेलं फक्त. आणि हा, आणि त्याच्यात मित्रांनो झाला कसा, जाम गर्दी भेटली आपल्या ट्रेन का. तर बेबीन आपल्या नाश्ता काढला तुमका दाखवते. तर इकडे छान असे ना अळूचे पराठे आहेत, त्याचबरोबर इकडे चाय आणि बिस्किटा. तर यावा खाऊक. खाता तरी किमटी, खाता तरी. तर मित्र खूप छान बेबीन पाहुणचार केला. आणि खरोखरच सकाळी ना जाम भूक लागलेली होती, सकाळी काय खाऊन नाही दिलो. आणि इकडे येऊन मग आता दोन मस्तपैकी आलूचे पराठे, त्याचबरोबर बिस्किटा, चाय, म्हणजे पॉट व्यवस्थित भरलेला आता. तर आता थोड्याच वेळानं रक्षाबंधन म्हणजे आम्ही फायनली आता तयारी करतात तिकडे बेबी आतमध्ये ओवाळणीची, आणि आपण पण तयार झाला रेडी. तर इकडे ओवाळणीची तयारी चालू आहे. तर मित्रो आणखीन एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काय माहीत आहे की जयू आणि मला ना मित्रांनो सख्या बहिणी नाही आहेत, तर मानलेल्या बहिणी आहेत. पण मानलेल्या बहिणीचा प्रेम मित्रांना सख्या बहिणीपेक्षा जास्त आमच्यावर. तर बेबी, त्याचबरोबर अंक्या. तर मित्रांनो गावी पण ना बऱ्याच बहिणी आहेत आपल्या गावी, त्यात कोम्या, त्यानंतर सुरेखाताई, कल्प्याताई, बायाताई, आणि त्याच्यानंतर मावशीची मुलगी आमचा बाय, आत्याची मुलगी भावना, गोळातल्या आत्याची मुलगी संध्याताई, त्याच्यानंतर परेलका, जानू, साक्षी. तर बरेच बहिणी आहेत मित्रांनो, त्यांचा जो काय आमच्यावर प्रेम आहे ना तो भरपूर आहे. तर बेबी आणि अंकिता सांगू गेला तर कसं, आम्ही लहानापासून मित्रांनो एका ठिकाणी जन्मला आणि एका ठिकाणीच मित्रांनो लहानाचे मोठे झाला. आणि कसा खेळोक विळोक आम्ही ना एका ठिकाणीच असायचे. तर त्याच्यामुळे कसा बेबी आणि अंके ह्या स्वतःच्या घरच्यांपेक्षा त्या आमच्या घरी असायच्या ना बेबी. तर त्याच्यामुळे कसा लहानापासूनच आमचा मित्रांनो प्रेम आहे. तर खरोखरच. आणि आता कसं मुंबईत इतर शहरामध्ये ठिकाणी कामानिमित्त गेल्यामुळे कसं होतं माहीत आहे, तर बरेच ठिकाणी बरेच दिवशी योग भेटत नाही. तर रक्षाबंधन किंवा भाऊबीज ह्या जे मोठे मोस्टली जे सण असतात ना, त्या टायमिंगला आपल्याक मग इकडे योग भेटता. तर त्याच्यामुळे आपण ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हिला इकडे आहोत. तर चला पटापट तिकडे तयारी चालू आहे. आणि आपल्या गावचं परेल का पण जायचं आहे आपल्या. तर सावी तिकडे ना जाम मस्ती झालं तिकडे तिची. सावी त्यांची या, पण आमच्याकडून आम्ही नाव त्याला चेंज केला परी म्हणून. तर मामाची परी आहे ती. तर चला तयारी चालू हा. तर इकडे बघताय तयारी ऑलमोस्ट झालेली आहे इकडे. तर रांगोळी, त्याचबरोबर इकडे ओवाळणीचं हे ताट.
छान पद्धतीनं रक्षाबंधन म्हणजे साजरी झालेली आहे आणि आता वाजले 1:30 आणि आपल्याकडनं लवकर पळवता तिकडे परेल का परेलवरनं परत गोरेगाव असो लांब पल्ल्याचा आपला हा प्रवास. तर आले तर भरपूर मित्रांनो लबाड आहे. तू येते आहे दीदीकडे येते आहे. तुम्ही ना गणपती नंतर यावा तिकडे राहू घेऊन जाईल मग. तर चला आता ना बेबीक ना टाटा बाय बाय करूची आता वेळ मित्रांनो येलेली आहे. जास्त वेळ थांबले नाही कारण आपण येऊपर्यंत ना 12 सव्वा 12 वाजले होते. तर थोडंसं गप्पा गोष्टी झाली आमच्या. नाही तर कसं आम्ही भेटलो की कसं पूर्ण दिवस आमचं पूर्ण पडत नाही. तर त्याच्यामुळे आता हां पत्त्याचं घ्या आमचं. तर माझे 2 जोडीदार नाही आहेत अंकी आणि अनिकेत. तर हां बेबी तो पार्टनर नाही जयू. तर मिस करता आम्ही या गोष्टी मित्रांनो. आम्ही भेटला ना तर आम्ही 1 तास काय जावं ना आम्ही खेळत आहोत. जे जुने दिवस असतात ना ते आम्ही आठवतो. तर चला बाय कर बघू बाय कर. स्माईल बघा काय देते स्माईल. इकडे बघ इकडे बघ. तर चला भरपूर वाजतील नंतर जायपर्यंत. तर चल बेबी बाय बाय. चला तर मित्रांनो आता आपण चाललो आता परेलला. तर छान बेबीकडे पाहुणचार झाला आपला आणि छान असे रक्षाबंधन ओवाळणी वगैरे झाली आपली. आणि वाजले आता 1:30. आपल्याला 2:30-3 वाजेपर्यंत परेलला पोचायचं आहे. त्याच्यानंतर परत गोरेगावला जायचं आहे. तर चला पटापट जाऊया. आता ना जाताना आता ऑटो करून घेतलं. तर मित्र हो जाताना आपल्याला ना ही छान छोटीशी आपल्याकडे चित्रशाळा दिसली आपल्याला गणपती बाप्पांची. तर छान असे ना तुम्ही इकडे बघू शकता छान मूर्त्या आहेत. तर 1 नंबर मित्र इकडे मूर्ती आहे. त्याचबरोबर या साईडला बघताय तर इकडे तर मित्र हो स्टेशनवर जाताना आपल्याला इथे छान अशी गणपती बाप्पाची चित्रशाळा दिसली. तर बोललो थोडंसं मन आवरलं नाही तर गेलो आतमध्ये आणि थोडंसं शूट केलं. तर कोणाला तुम्हाला डोंबिवलीमध्ये जर गणपती बाप्पाच्या छान अशा सुबक मूर्त्या पाहिजे असतील तर तुम्ही ना या इथे चित्रशाळेला स्टेशनपासून डोंबिवली स्टेशनपासून मित्रांनो जवळच आहे. तर तुम्ही इकडे येऊन तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घेऊ शकता. तर मित्र डोंबिवली स्टेशनला पोचलो आपण आणि येताना चालत आलो कारण ऑटोच भेटत नव्हती तिथे. आलो तिथे आणि थोडक्यासाठी मित्रांनो फास्ट ट्रेन मिस आउट झाली. तर आता टाईम आहे अजून आणि आपल्याला ना आता बराच वेळ होईल परेलला पोचायला. आणि जे काय गरम होत आहे ना बापरे बाप. तर मित्र हो आता जस्ट आपण दादरला पोचलो आहोत आणि ट्रेन मित्रांनो बरेचशा लेट आहेत आज. तर त्याच्यामुळे आपल्याला एवढे वाजले आहेत. तर दादरहून आपल्याला परेलला जायचं आहे. तर आपल्याला स्लो पकडावी लागणार गाडी आहे. तर चला पटापट जाऊया आणि ट्रेन पकडूया. तर मित्र हो डोंबिवलीला ट्रेनमध्ये जो काय चढलो आणि जो काय उभा होतो ते दादरला येईपर्यंत उभाच होतो. तर चला पटापट ट्रेन आलेली आहे. जाम गर्दी आहे जाम गर्दी आहे. अरे चला.
तर मित्रांनो आता थोडंसं काही जीवाजीव इलो, कारण आता उतरले परेल काय आणि आहे ना बस नाही तर शेअर टॅक्सी होत ते पकडूया. शेअर टॅक्सी पकडूनच जाऊया पटापट लवकर. चला. तर मित्र टॅक्सीमध्ये आता आपण बसलो आहे. तर पटकन आपल्याला टॅक्सी भेटली. तर चला. तर मंडळी फायनली आता उतरलो परेल विलेजला आणि आता काय 5 मिनिटं लागतील आपल्याला चालत जायला. तर मित्रांनो इलोय फायनली आता परेल का. तर फ्रेश वगैरे झालं आहे आणि खरोखर लय बरा वाटला इकडे येऊन, सुकून. तर आता ना पोटपूजा वगैरे करूया थोडीशी, त्याच्यानंतर मग राखी ओवाळणे वगैरे, नंतर मग तो कार्यक्रम चालू होईल. तर मंडळी या साईडला बघता तुम्ही छान अशी आपल्या वहिनीने केली इकडे पावभाजी. तर आजचा बेत मित्रांनो छान असा पावभाजीचा आहे. त्याचबरोबर इकडे अळूवड्या आणि खरोखरच ना जाम भूक लागली आहे. पटापट आता आपण खाऊन घेऊया. तर विरारवरून मित्रांनो येताना आपण चहावरनच निघालो होतो, म्हणजे चहा पिऊनच निघालो होतो. बेबीकडे आलू पराठे खाल्ले आणि त्याच्यानंतर मग आता इकडे येईपर्यंत 3 सव्वा 3 वाजले आणि जी काय भूक लागली आता ना प्रमाणाच्या बाहेर. तर पटापटनं आता पावभाजी संपूया. भात वगैरे पण मित्रांनो मी घेणार आहे, कारण भूकच एवढी लागलेली आहे. तर चला पटापट जेवूया. रक्षाबंधन खूप छान पद्धतीने आपण सेलिब्रेशन केलं आणि दुपारी जो काय झोपलो तो आता 5:30ला उठलो. फ्रेश वगैरे होऊन आता आपण निघालो आता परतीच्या प्रवासाला. तर चला आता जाणार आपण आता गोरेगावला मित्र हो. आणि पाठीमागे तर मित्र हो परेल कळला ना की टाईम कधी निघून जाता तो काय समजतच नाही. तर दुपारी आपण हिला होता 3च्या मनान, पण जो काय टाईम निघून पटापट गेलो. इकडे हिला ना मित्रांनो तो पाय माझो काढत नाही. तर हौसा वाटता, कारण बरेच वर्ष आपण इकडे राहिलेले आहोत त्याच्यामुळं. तर चला पटापट आता ना आपण टॅक्सी पकडून जाऊया स्टेशनला. तर मित्र हो आता पोचलो आपण प्रभादेवीला आणि प्रभादेवीवरून आपल्याला पकडायची आहे गोरेगाव. तर अजून एक बोरवली लागणार, त्याच्यानंतर विरार आणि त्याच्यानंतर मग गोरेगाव. तर मित्र मावशीकडे जाताना आपल्याकडे गणेश चित्रशाळा भली मोठी दिसली आपल्या. तर बरेच मित्रांनो गणपती बाप्पा मोठे तिकडे बनवताना तुमका दिसतले. तर मध्ये आपण आता जात नाही आहे, तुमका मी बाहेरनच दाखवतो आहे.
मित्र गोरेगाव काहिले ना नंतर मावशीकडे, तर ह्या मंदिरामध्ये मित्रांनो मी आवर्जून येते। तर इकडे बघता श्री संकल्प सिद्धी गणेश मंदिर। तर छान असं आपल्या या मंदिरात गणपती बाप्पाची मित्रांनो मूर्ती आहे। तर मित्र हो, पूर्णपणे आजचं जो आपण ट्रॅव्हलिंग केला ना तो पूर्णपणे बोरिंग गेलो, कारण सकाळी आपण विरारवरनं मेमो ट्रेन पकडली होती, विरारपासून ते दिव्यापर्यंत। तर तकडे पण गर्दीच होती, तर आपण माल डब्यामध्ये होता आणि पूर्णपणे उभेच, तर त्याच्यामुळे तो एक प्रवास बोरिंग होतो। आणि त्याच्यानंतर मग आपण डोंबिवली बेबीकडे गेला, तिकडे छान पद्धतीने आपला पाहुणचार केला बेबीन, आणि खूप छान असे पराठे बनवला नव्हते, पराठे मस्तपैकी नाश्त्या खाल्ले। आणि रक्षाबंधन म्हणजे ओवाळणी वगैरे खूप छान पद्धतीने झाली, त्याका बाय बाय केलं आहे। 1:30 वाजले आपल्या, 1:30 पावणे 2 वाजलेत निघेपर्यंत। तर आपल्या परीक आणि बेबीक बाय बाय करून निघायला आहे तिकडनं परेल का जाऊ। आणि परेल का जाऊ पण तिकडे मित्रांनो ट्रेन एवढं लेट होते ना डोंबिवलीपासून, तर आपण बघू गेलास तर नाही म्हटलास तर 2ची ट्रेन होती, ती इली 2:15 आणि 2:30 वाजता। तर तो थोडंसं वेळ गेलो तिकडे, आणि तिकडनं मग आपण परेलकाईला 3:30 वाजले आपल्या परेलकाई येऊ। तर पूर्णपणे तो ट्रॅव्हलिंग बोरिंग झालं, तो पण डोंबिवलीपासून तो परेल उभ्यानंच होतं आहे दादरपर्यंत येईपर्यंत, उभ्यानंच होतं मित्रांनो दादर येईपर्यंत। आणि नंतर मग तिकडनं ऑटो वगैरे करून डायरेक्ट गेलं आहे घरी। आणि जसं परेलका गेलं आहे तसं थोडंसं सुकून वाटलं, कारण परेलका गेला की ना थोडासा मित्रांना बरा वाटतं, कारण इतके वर्ष तिकडे राहिलेलो मी, आणि गेलं आहे तिकडे जास्त काय शूट करीत बसलो आहे नाही, गेलो आहे फ्रेश झालो आहे, बाबांशी आत्याशी वगैरे बोलणं वगैरे झाला, वहिनीशी वगैरे जेवलं आहे, जा काय पॉट जेवलं आहे मित्रांनो, जी काय भूक लागली होती ना माका, तर पॉटभर जेवलं। आणि जेवणात पण तुम्ही बघितलात तर जेवणात पण मित्रांनो तुम्ही बघितलात की पावभाजी होती आपल्यासाठी आज केला नव्हती तिनं, डाळ भात वाटाण्याची भाजी, त्याचबरोबर पापड लोणचं अळूवडी होती, आणि गोड म्हणून खीर होती। तर तिकडे पण छान पद्धतीने मित्रांनो आपलं पाहुणचार केला नाही। आणि नंतर दुपारी जानू पण मित्रांनो आपला कामावर नाही इला, तर माकोडा आता भेटणार नाही, ता पण होता। तर साक्षी जानू छान पद्धतीने त्यांनी पण राखी बांधला, आणि रक्षाबंधन छान पद्धतीने झालं ओवाळणी वगैरे। आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आराम करून मग तिकडनं निघाले 5:30-6 वाजता इकडे घरी येऊ, म्हणजे गोरेगाव का येऊ। तो असं पूर्णपणे आजचं येऊ ब्लॉग तुम्ही बघितलास, तर खूप बरा वाटला परेलका जाऊन, त्याचबरोबर बेबीकडे पण जाऊन, कारण गेल्या वर्षी गेला होता आपण रक्षाबंधन का बेबीकडे। तर बेबी आमका गावी वगैरे भेटत असतं गणपती की वगैरे, किंवा गावी गेला ना तर आपण कधीतरी गावी येतात, तर भेटणं वगैरे आमचा होता। तर अंकिता नाही भेटला, अनिकेत नाही भेटलो फक्त, बाकी व्हिडिओ आता मित्रांनो हे थांबवतं आहे। व्हिडिओ बघितला असाल तुम्ही की रक्षाबंधनाचं, त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग आपली झाली ती मित्रांनो। आणखीन एक गोष्ट सांगतो की आपण एक छोटी व्हिडिओ केली होती, तर त्या व्हिडिओमध्ये तुमका मी सांगितलं होतं की जो आपले हो महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल, तर थोडंसं आपण स्ट्रिक्ट आता वागवताच लागणारा, कारण अशा ह्या कृत्य करणाऱ्या लोकांना मित्रांनो थयच जागी तर तुम्ही मारून टाका, त्यांचे ना मृतदेह ना भेटूक पण नको अशा लोकांचे। तर थय तुम्ही ते मारून टाकलात ना तर पुढचं जो कृत्य करणार असतात ना तो थोडंसं तरी घाबरात, तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावा। तर बाकी चला व्हिडिओ मी आता हे थांबवतो। व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन लवकर पोहोचतील तुमच्यापर्यंत। तर चला पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।